पिंपरी चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त दर महिन्याला मोठी यात्रा भरते। हजारो भाविक या यात्रेला भेट देत असतात। मात्र याच यात्रेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या एका चादरीवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचा दावा समोर आल्याने खळबळ उडाली आहे। यात्रेतून खरेदी केलेली चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपवलेले लेबल दिसल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे। त्या लेबलवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचा दावा करत तिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ काही तासातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। हॅलो फ्रेंड्स, आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या, ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा। दिसतंय मेड इन पाकिस्तान। आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझा। माझ्यासारख्या कितीतरी लोक म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली। कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येत आहे? पहिली गोष्ट तर हे कुठून येत आहे इथे। अजून एक गोष्ट सांगते, मी हा पण विचार केला की हे कुठून येत आहे। हे जेव्हा मी गुगलला सर्च केलं तर पाकिस्तानी गुड्स इंडियामध्ये बॅन आहेत, ते इम्पोर्ट नाही करू शकत इथे। तुम्ही इथे गुगल केलं की तुम्हाला सगळं दिसेल, कम्प्लिटली बॅन आहे। सो प्लीज थोडंसं वस्तू विकत घेताना डोळे उघडा, जे आता माझे उघडले। तर माझ्यामुळे मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण डोळे उघडा। वस्तू विकत घेताना आपण रोडवर सर्रास वस्तू विकत घेतो आणि नको ती गोष्ट आपल्या घरात येते। व्हिडिओमध्ये संबंधित महिला संताप व्यक्त करताना दिसते। देशात पाकिस्तानमधील वस्तूंवर विविध निर्बंध असताना अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत कशा पोहोचतात असा सवाल तिने उपस्थित केलाय। तसेच यात्रेतील विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे। या व्हिडिओची दखल घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। संबंधित चादर नेमकी कुठून आणली गेली, ती अधिकृत आयातीद्वारे बाजारात आली होती की अन्य मार्गाने विक्रीसाठी उपलब्ध झाली, याचा तपास केला जातोय। व्हायरल होतो मोठ्या प्रमाणात मेड इन पाकिस्तान। काय नेमका तपास कशा पद्धतीने पुढे असतो? नाही, हे बघा, चिंचवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक मोरया गोसावी मंदिर हे एक मोठं नावाजलेलं आणि गाजलेलं मंदिर आहे। सदरकरता संकटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि भाविक येत असल्याने जे पथविक्रेते आहेत ते आपापल्या वस्तूचे स्टॉल लावत असतात। कालच्या संकटच्या दिवशी एका महिलेनं त्या ठिकाणी चादर खरेदी केलेली आहे आणि ती घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ते मेड इन पाकिस्तान असल्याबाबत लक्षात आलं आणि त्याबाबतचं त्याने इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे सदरचा व्हिडिओ हा प्रसारित केलेला आहे। सदरबाबत अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही किंवा तक्रार रिपोर्टिंग झालेली नाही, परंतु सदर व्हिडिओची आम्ही तात्काळ दखल घेऊन सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत, तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। सदरची कारवाई ही पथविक्रेत्यावर कारवाई करण्याकरता महानगरपालिकेलाही त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर पथविक्रेत्यांच्यावर आम्ही कारवाई करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी अद्याप या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। संबंधित विक्रेत्याची भूमिका, वस्तूचा पुरवठादार आणि लेबलवरील माहितीची सत्यता याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे। मात्र धार्मिक यात्रेसारख्या ठिकाणी अशा प्रकारची वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।